बोटाला माझ्या धरून या जगासमोर आणलंय माझ्या धरून. तुमचे पाय महिला भक्त धुतायत आणि पाय धुतल्यानंतर जे पाणी ताटामध्ये जमा होतंय ते पाणी या महिला प्राशन करतायत. माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी पिलो. मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या. तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे असंही म्हटलं जातं. हो, पण ते काय ना, मी स्वतः त्यांना म्हणलं नाही की तुम्ही माझे पाय धुवून पाणी प्या. यात तुम्हाला काही गैर वाटतं का, म्हणजे हे असं पाय धुवून पाणी पिणं? आता मी माझ्या गुरूंचे पाय धुतले. शेवटी एक मराठीत म्हण आहे की बघ, तुमचे एवढे माझ्या उपकार आहे की पाय धुवून पाणी पिलं तरी कमी. एका बुवांचे किंवा आध्यात्मिक गुरूंचे पाय धुवून ते पाणी प्राशन करतायत अशा महिलांचे व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनलेत. हे महाराज किंवा हे गुरु कोण आहेत आणि हे असं का होतंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुण्यातील वारजे माळवाडी भागामध्ये आहोत आणि प्रत्यक्ष हे महाराज किंवा आध्यात्मिक गुरु आपल्यासोबत आहेत. मला नमस्कार. सर्वात आधी तुमचं नाव सांगा आणि आम्ही इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावरती जे व्हिडिओ पाहतो आहोत त्यामध्ये तुमचा पप्पा असा उल्लेख आहे, तर तुमचं मूळ नाव काय आहे आणि तुम्हाला पप्पा का म्हटलं जात आहे? माझं मूळ नाव आहे उमेश भीमराव तागुंदे आणि आता ते एक मुलगा होता 2006 साली माझ्याकडं आला आणि त्याला जरा थोडं आईवडिलांपासून तो लांब होता आणि तिथं आल्यावर आम्ही त्याला, तो अजून पण माझ्या इथंच आहे आणि त्याला आईवडिलांसारखं प्रेम केल्यामुळं तो मला माझा मुलगा पप्पा म्हणतो म्हणून तो पप्पा म्हणायला लागला. आणि मग तो पप्पा म्हणायला लागल्यामुळं आणि बाहेरचं कोणतरी मुलगा मला पप्पा म्हणते आणि त्याच्यामुळं मग इथं मग सगळे मला पप्पा म्हणायला लागले. तसं माझं नाव उमेश भीमराव तागुंदे आहे आणि त्याच्यामुळं बाकीचे सगळे पप्पा. तुमचे भक्त पण तुम्हाला पप्पा म्हणतायत? हां, ते पण पप्पाच म्हणतात. त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जातात, तुमच्यापर्यंत ते येत असेल? हां, येतात कमेंट मी वाचतो. तर ते तर काय आहे, शेवटी आता ते त्यांचं नाही का हे करतात, कमेंटमध्ये काहीतरी चुकीचं हे करतात. पण मी असं स्वतः कोणाला म्हणलं नाही की मला भाऊ म्हण, पप्पा म्हण किंवा काय म्हण. त्या मुलाला माझ्याविषयी प्रेम होतं म्हणून तो पप्पा म्हणायला लागला, मग ते बाकीचे पप्पा म्हणायला लागले. मूळ जो आक्षेप घेतला जातोय तो तुमचे पाय महिला भक्त धुतायत आणि पाय धुतल्यानंतर जे पाणी ताटामध्ये जमा होतंय ते पाणी या महिला प्राशन करतायत. तर हे दिसायला तर खूपच किळसवाणं दिसतंय आणि तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे असंही म्हटलं जातं. तर आत्ता गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो. माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी पिलो. इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या. उलट मी ते नाही म्हणत होतो सगळ्यांना. आता त्यांची भावना होती, त्यांची श्रद्धा होती. मग त्यांच्या भावनेला आता त्यांनी, म्हणजे मी स्वतः काय सांगितलं नाही, पण त्यांनी स्वतः पाय धुवून पाणी पिलं. मग आता मी त्यांना नको म्हणताना त्या स्वतःच पाय धुवून पाणी पिलं. मग आता ते मला त्यांना म्हणजे जास्त हे पण करता येणार ना की बाबा नका हे करू म्हणून. मग आता त्या वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा की कोणी काय करायचं. मात्र पाय धुवून पाणी पितानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केले गेले आहेत. ते तुमच्याही इन्स्टा अकाउंटवरून आहेत आणि त्यांच्याही इन्स्टा अकाउंटवरून आहेत आणि त्यामुळे तो अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न विचारला जातोय. हो, पण ते काय ना, मी स्वतः त्यांना म्हणलं नाही की तुम्ही माझे पाय धुवून पाणी प्या. किंवा मी त्या गोष्टीला ज्या महिलांच्या, आता त्या व्हिडिओमध्ये महिला पण दिसतात, तुम्ही त्या महिलांना पण विचारा की बाबा तुमच्या गुरूंनी ह्याविषयी तुम्हाला विरोध केलता का. कारण मी त्यांना नको म्हणलं होतं. मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे, भावना आहे, म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं. आता त्याला तुम्ही म्हटलात की तुम्ही पण तुमच्या गुरूंचे पाय धुवून पाणी पिता. अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे पत्रकार म्हणून की यात तुम्हाला काही गैर वाटतं का, म्हणजे हे असं पाय धुवून पाणी पिणं? आता जो तो आपल्या श्रद्धेचा भाग आहे. आता शेवटी एक पण ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? आता मी माझ्या गुरूंचे पाय धुतले. शेवटी एक मराठीत म्हण आहे की बाबा तुमचे एवढे माझ्या उपकार आहे की पाय धुवून पाणी पिलं तरी कमी. मग तेवढं माझ्या गुरूंचे माझे उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं. ते माझ्या श्रद्धेचा भाग आला. मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो, पण तरी त्यांनी पाय धुतले.
नाही महाराज, आता मला तुमच्या पार्श्वभूमीकडे यायचं आहे की तुम्ही म्हणतात की तुमच्या भक्त आहेत त्या तुमचं पाय धुवून पाणी पितायत, तर नक्की असं तुम्ही त्यांना काय देता आहात, काय सांगता आहात जेणेकरून त्या तुमचं पाय धुवून पाणी पितायत? काय नक्की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता आहात तेही समोर येऊ द्या. आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की मला सेवा करण्यासाठी घरामध्ये तुळजापूरच्या आईची मूर्ती स्थापन करायची किंवा काळूबाईची मूर्ती स्थापन करायची. कारण आपण इथं जवळपास काळूबाईच्या इथं म्हणजे जवळच्या गावात राहिल्या तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये काळूबाईच्या मूर्ती आहेत. इथं याच्यात मूर्ती आहेत तर त्याबद्दल सांगा. ही कोणत्या देवी? देवी आहे, ही मधली काळूबाई आहे, ती तुळजाभवानी आहे. आणि आमची गावदेवी मळाई देवी आहे, मळगंगा देवी. यल्लम्मा यल्लाम्मा देवी आहे, मधली काळूबाई आहे, हो. कडची तुळजाभवानी आहे. आणि ही आमची गावदेवी मळगंगा देवी आहे. बरं हां, मळाई देवी. बरं. तर तुम्ही नक्की काय करतात? माझा मूळ प्रश्न होता की भक्तांना असं तुम्ही काय करता आहात त्यांच्यासोबत किंवा काय सांगतात की जे तुमचं पाय धुवून पाणी पितात? त्यांना आता घरामध्ये परडीचा कोणाला सेवा करायची देवीची, तर मग त्यांच्या घरात देवी स्थापना करणे किंवा परडी त्यांच्या हातावर देणे. कुणाचं जागरण गोंधळ लग्नाचं राहिले, मग गोंधळी लोक घेऊन त्यांच्यासोबत जाऊन जागरण गोंधळ करून घ्यायचा किंवा ती परडी देताना गोंधळ करून परडी द्यायची असते. मग ते परडी हातावर देऊन मावा जोगवा कसा मागायचा, कोणत्या दिवशी मागितला पाहिजे, जोगव्याचं पीठ मीठ आलं त्या पिठाचं काय करायचं, त्याचा काय नैवेद्य करायचा, मग ते आपण घरामध्ये मग त्या नैवेद्य देवीला दाखवायचा. आपण म्हणजे काय करायचं त्या नैवेद्याचं, कशा पद्धतीने जोगवा मागायचं याची फक्त माहिती देतो त्यांना. याच्यासाठी महिला तुमचं पाय धुवून पाणी पितात? कारण हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्वापार होत आलेलं आहे. परडी किंवा तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. परडी भरली जाते प्रत्येक गावागावामध्ये, ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांना याचा अनुभव येतो. मीठ, पीठ, तेल हे या परडीमध्ये अर्पण केलं जातं. तांदूळ. हां, मग याच्यासाठी या महिला तुमचं पाय धुतात? त्याच्यासाठी नाही, म्हणजे तुम्ही मला काय विचारलं की तुम्ही काय करता, तर मी ते परडी त्यांच्या घरात म्हणजे परडी त्यांच्या हातावर द्यायचा कार्यक्रम करतो. घरात देवी स्थापना करायची, तुळजापूरची आई, मांढरची काळूबाई देवी स्थापना करतो. परडी भरणाऱ्या महिला मलाही ठाऊक आहेत किंवा ज्या परडी भरून घेतात अशाही महिला मला ठाऊक आहेत किंवा पुरुषही ठाऊक आहेत की हे काम करतात असं तुमच्यासारखं. मात्र पाय धुवून पाणी पिताना मी कोणाला नाही पाहिलेलं कोणाचं. मीही ग्रामीण भागातला आहे, हे पाहिलेलं आहे मी. परडी हा प्रकार मला ठाऊक आहे. पाय धुवून पाणी पिणं हे नाही माहीत. हे तुमच्या इथंच होतंय म्हणून मी विचारतोय. मला त्याबद्दलच विचारायचं आहे. बाकी तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, भक्तांचाही वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त हा प्रकार मी इथेच पाहतो. हा, पण मी आता म्हटलं ना की मी कुणालाच म्हणलं नाही. तुम्ही वाटलं ज्यांच्या व्हिडिओमध्ये दिसतात ना तुम्ही त्यांना विचारा ना की बाबा मी त्यांना सांगितले का की माझे पाय धुवा आणि पाणी प्या. आता ती त्यांची श्रद्धा आहे, ती मला आता समजा तसं मानतात, आईवडिलांसारखं मानतात. आता शेवटी का आपण एखाद्या संघ मैत्री केली तो आपल्याला भावासारखा मानतो, एखादा आपल्याला वडिलांसारखा मानतो, एखादा आपल्याला मुलासारखा मानतो. ते आता प्रत्येकाच्या ते श्रद्धेचा भाग आला ना किंवा त्याच्या मनातलं त्याचं ते भावना त्याच्यामुळं. हां, आता महाराज मला तुमच्या पार्श्वभूमीकडे यायचं आहे की तुमचं शिक्षण काय झालं आहे. तुमचं गाव हे पुण्यातलं वारजे तर बहुतेकांना ठाऊक आहे. वारजे माळवाडीचा हा परिसर आहे आणि इथले हे स्थानिक आहेत. आज पुणे खूप वेगाने विस्तारलेलं आहे, वारजे परिसर देखील खूप मोठा झालेला आहे. मात्र जे इथले स्थानिक आहेत, वर्षानुवर्षे राहत आहेत, त्यांचा हा माळवाडीचा परिसर आहे, बरोबर? तर मला तुमची पार्श्वभूमी सांगा. म्हणजे काय नाही की म्हणजे तुमचं शिक्षण कुठं झालंय, कधीपर्यंत झालंय, तुम्ही व्यवसाय काय करत होतात, आत्ता काय व्यवसाय करता, काही करता का? शिक्षण 12वी झालंय. शिक्षण माझं काही शिक्षण थोडं वाघोलीला झालंय मामांच्या इथं आणि काही इथं झालेलं आहे शिवण्याला, नवभारत हायस्कूल शिवणे, तर शिवण्यामध्ये झालेलं आहे. आणि पहिल्यापासून दुग्ध व्यवसाय आहे. चौकामध्ये इथं हॉटेल आहे, भाजीपाल्याचा पण व्यवसाय होता आणि चिरून भाजी पॅकिंग करून देणं. परत मग गाया होत्या भरपूर माझ्याकडे, पहिल्या 25-30 गाया होत्या. आत्ता एक थोड्या दिवसापूर्वी मी गाया कमी केल्या, कारण आता कसं तर शेण टाकायला जागा नाही काय नाही त्याच्यामुळं. तर आत्ता पण 2-3 गायी आहेत. हां, तर दुधाचा व्यवसाय आहे आणि जागा घेणं, परत ती थोड्या दिवस ठेवून विकणं, हे खरेदी विक्रीचं पण व्यवहार आहे. जागेच्या खरेदी विक्रीचं. हां, आणि थोडं इथं मग हळूहळू मी खोल्या पण बांधल्यात आणि आमचं जुन्या म्हणजे
पहिल्यापासूनचे म्हणजे आमच्या वडिलांनी घेतलेली जागा होती. मग तिथं आमचं बांधकाम केलं, त्याचं भाडं वगैरे पण येतं. आणि चौकात यशवंत चौकातच हॉटेल आहे आमचं. तर हे झालं. मग हा भक्त परिवार कधीपासून तुमचा वाढत गेलाय? म्हणजे हे आता तुम्ही चर्चेत तर आत्ता आलात, मात्र काय हे लगेच नसेल झालेलं, खूप आधीपासून बऱ्याच वर्ष या याच्यामध्ये कधी आलात? हे आता कसं, आम्हाला पहिल्यापासून घरात तुळजापूरची आई आहे. आमचं म्हणजे परंपरा पिढी जातच देवर आहे. तर पहिल्यापासून तुळजापूरची आई काळूबाई ही मळगंगा देवी पहिल्यापासूनच आमच्या घराला आहे. आणि मग मी आपला हळूहळू कार्यक्रम करता करता लोकांना चांगले अनुभव आले. मग ते लोक माझ्याकडून कार्यक्रम करत गेले की बाबा परडी देण्याचा कार्यक्रम. आणि मी कसं स्वतः माळकरी असल्यामुळं मी लोकांना सांगतो बकरं कापू नका, कोंबडं कापू नका. मग हे बऱ्याच जणांना ते पटतं. मग तेव्हा तुमच्या हातूनच आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. कारण मी स्वतः माळकरी असल्यामुळं मी सांगतो लोकांना बकरं कोंबडं काय कापू नका, नॉनव्हेज काय करू नका. म्हणजे मी स्वतः पण खात नाही आहे आता बरेच वर्ष झाले. आणि लोकांना पण मी कार्यक्रमाला बकरं कोंबडं काय कापायला लावत नाही. मग ते बऱ्याच अंधश्रद्धेच्या विरोधात आहात? हा, म्हणजे बकरं कोंबडं मी कापून देत नाही. परत तुम्ही माझे व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये भरपूर महिलांच्या मी जटा काढलेल्या आहेत. परत त्याच्यामध्ये तसे व्हिडिओ आहेत की तुम्ही त्या महिलांच्या जटा काढलेल्या आहेत, त्यांना जटा त्यांना जटमुक्त केलंय. मग आणि त्या महिलांच्या मनात एक भीती होती की मी माझ्या जटा काढल्या तर मला काहीतरी होईल किंवा प्रपंचात काय होईल किंवा प्रपंचात काहीतरी 19-20 होईल. मग त्यांना मी थोडं समजून सांगितलं की हे जट काढलं की काय होणार नाही आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही जट काढा. जट काढलं की उलटं तुमच्या डोक्याचं वजन कमी होईल. मी भरपूर महिलांच्या जटा काढल्यात. त्यातल्या बऱ्याचशा महिला काय म्हणल्या आमच्या व्हिडिओ टाकू नका, म्हणून टाकल्यानंतर तरी पण भरपूर व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे. आणि जट काढल्यावरती महिलांना छान केस आल्या. त्यांनी पण इथं सांगितलं की पप्पा जट काढल्या तर काय त्रास झाला नाही, आम्हाला केस पण आल्या, चांगलं झालं आहे. म्हणजे असं पण आहे. तसंच इथं एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रम आता आपल्याला स्वतः तर काय 4 वयस्कर लोक सांभाळणं होत नाही. मग मी वृद्धाश्रम आहे थिऊरमध्ये, शोध वृद्धाश्रम. तर तिथं जाऊन पण आम्ही सारखं काय ना काहीतरी तिथं मदत करत असतो त्या वृद्धाश्रममध्ये. आत्ताच मी तिथं 200 पोती सिमेंट पण त्यांना. हे सगळं तुमचं काम चांगलं आहे, मात्र जे पाय धुवून पाणी पिणं आहे आणि काही डान्स करतानाचे नाचतानाचे पण जे व्हिडिओ आहेत, पाय धुवून पाणी पिणारा समजा तो व्हिडिओ तुम्हाला चुकीचा वाटतोय, पण तुम्ही जे चांगलं आहे ते का नाही फोकस करत ना. की आता मी तिथं ते वृद्धाश्रममधल्या लोकांना त्यांना एका ठिकाणी बसवून असतात, घरात बसून बसून कंटाळा येतो, म्हणून मी त्यांना काळूबाईला नेलं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही फिरंगाई देवीला नेलं, पंढरपूर. काम तुमचं चांगलंच आहे. पंढरपूरला, अक्कलकोट, फक्त तुळजापूर. हा जो प्रकार आहे नाही, अलीकडच्या काळात अंधश्रद्धेचं प्रमाण वाढलेलं आहे. हे पाहतो एक पत्रकार म्हणून आम्ही. तुम्ही त्याच्याशी कदाचित सहमत असाल. आणि या अंधश्रद्धेतून किती भयानक प्रकार नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडलेले आहेत हे आपण पाहतो आहोत. नाशिकचा प्रकार अजूनही सगळ्यांच्या आठवणीत आहे. नाही, तो प्रकार आहे. आता लोक त्याच्याशी जोडतात. तर हिथं आता आम्ही आईसाहेबांची सेवा करतो, त्याच्यामुळे आमचा प्रत्येक महिलेकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या आईसारखे आहे, आपल्या बहिणीसारखे, आपल्या मुलीसारखे असा असतो. की आम्ही त्या ह्यानी उद्देश म्हणजे त्याचं घाणरडं कधीच डोक्यात येत नाही. चांगल्या हेतूनच प्रत्येक महिलाकडं पाहत असतो, वाईट हेतूने कधी वाईट याने पाहतच नाही. की ती महिला आलेली आपल्याकडं इथं माळपर्डीचा कार्यक्रम करायला किंवा काही गोष्टी करण्यासाठी, बाबा मग देवी स्थापना करायची, माळपर्डीचा कार्यक्रम करायचा आहे, किंवा कोणी सहज पाया पडायला येतं की आता मी देवी छान सजवतो ते पाहायला, तर मी आमच्या मनात असलं काहीच येत नाही. आता ते लोकांनी काय आहे की ते खरात संघ माझी असे म्हणजे ते तुलना केली किंवा ते मी खरात असल्यासारखं असं हे केलं, पण असं काहीच नाही. हां, मी तर माझ्याबद्दल चांगलं सांगणार आहे. तुम्ही आजूबाजूच्या इथं परिसरातल्या लोकांना पण विचारू शकता. कोणाला विचारायचं काही कारण नाही. आम्ही थेट तुम्हालाच विचारायला आलेलो आहोत, इतर कोणाला विचारायला गेलेलो नाहीत. आम्ही थेट तुम्हाला विचारायला आलेलो. स्वतःबद्दल चांगलंच सांगणार आहे, पण त्याच्या परिसरातले लोक सांगतील ना की बाबा हा कसा आहे काय. मला पुन्हा एकदा शेवटचा तोच प्रश्न आहे की पाय धुवून पाणी पिणं हे तुम्हाला म्हणजे योग्य वाटतंय असं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या गुरूंचे पाय धुवून पाणी पिता? नाही, ती माझी भावना होती. आज मी शून्य होतो, मला ते मनात भावना होती. म्हणजे ते समजा आता पाहणाऱ्याला ते योग्य किंवा अयोग्य वाटतंय, पण मी काय म्हणलं की माझी भावना आहे. शेवटी आपण देवीला आंघोळ घातली तर ते तीर्थ पण आपण थोडंसं अभिषेकाचं आपण घेतोच ना. तुळजापूरला गेलो, अभिषेक झाल्यावरती पुजारी आपल्याला अभिषेकचं तीर्थ आपण देतो देवीच्या अंगावरचं. तसं मी माझ्या गुरूंचे पाय धुवून पाणी पिलो, ते माझी श्रद्धा होती. माझी इथं आलेल्या शिष्यांना मी कुणालाच सांगितलं नाही की माझे पाय धुवा, उलटं मी विरोध केला की तुम्ही काय पाय धुवून पाय म्हणजे नको म्हणून.
हां ते मी विरोध केला. आता ते समजा चुकीचं पण असेल किंवा त्याचा अर्थ चुकीचा काढला असेल, मी अंधश्रद्धा पसरवतोय, पण असं काय नाही आहे. मी प्रत्येकाला विरोध केला आहे. तुम्ही प्रत्येकाला विचारा की ते तुमच्याकडे येणारे भक्तगण म्हणजे सगळ्या स्तरातले असतील, बरेच शिकलेले असतील, म्हणजे उच्च विद्याभूषित असतील. आहेत ना, शिकलेले पण आहेत. आता हे तुळजापूरच्या सर्वांना आहे, मग काही शिकलेले आहेत, त्यांना पण सेवा करायची कोण देवा. म्हणजे इंजिनियर असतील, वकील, डॉक्टर. आहे आता मी एवढं काय त्यांना नाही विचारत की तुम्ही काय शिक्षण झाले ते पण आहे ते आपलं. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक अतिशय धूसर असतो. हा फरक ओळखणं हे प्रत्येकाच्या विवेकाचं काम असतं. हा विवेक आज महाराष्ट्रातून हरवतोय का? महाराष्ट्रात नजीकच्या काळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमुळे हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे अतिशय डोळसपणे या प्रश्नाबाबत पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.